नमस्कार, मी डॉक्टर अमित काशीद, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या फिशर मुक्त जीवन या विशेष सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मागील तिसऱ्या भागात आपण पाहिले की फिशरच्या आणि आपल्या पोटातील पचन शक्तीचा काय संबंध आहे, तसेच आहारातील बदल आणि घरगुती उपायांनी आपण कशा रीतीने सुरुवातीलाच हा त्रास नियंत्रणात आणू शकतो। आजचा या चौथ्या भागात आपण एक पाऊल पुढे टाकणार आहोत। आज आपण बोलणार आहोत फिशर बद्दल अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषधे कोणती आहेत आणि अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांसाठी कोणती विशेष स्थानिक चिकित्सा करत असतो। अनेक रुग्ण आम्हाला विचारतात, डॉक्टर, फिशरची जखम आतल्या बाजूला असते, तर ती औषधांनी कशी काय भरून येऊ शकते? आयुर्वेदाकडे याचे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि असे अचूक असे उत्तर आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया फिशरवरील आयुर्वेदिक उपायांचे रहस्य। सर्वात पहिल्यांदा हे लक्षात घेऊया, फिशर म्हणजे गुदमार्गात जखम निर्माण होणे, म्हणून याची चिकित्सा सुद्धा सद्यव्रण म्हणजे नुकतीच जी जखम झालेली आहे यासारखी ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपल्याला ठेवायला लागतो। यामध्ये सामदोष असतील, भूक लागत नसेल, पोट साफ होत नसेल, खूप जड वाटत असेल तर या ठिकाणी उपवास करायचा आहे, पाचन चिकित्सा करायची, वृक्ष उष्ण आणि लघु आहार आपल्याला घ्यायचा आहे। आणि ज्या ठिकाणी दोष निराम अवस्थेमध्ये आलेले आहेत, भूक लागते, पोट साफ होतंय, शरीरामध्ये हलकेपणा येत चाललेला आहे, अशा वेळेस क्षार, आम्ल आणि लघु आहार या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। मल मऊ करणारी आणि पोट साफ करणारी औषधे यांना आपण या ठिकाणी प्राधान्य देतो। मित्रांनो, फिशरच्या उपचाराचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे गुदद्वाराच्या जखमेला धक्का न लावता मल अत्यंत मऊ किंवा निसरडा किंवा भसरट किंवा अगदी पातळ कसा तयार करता येईल, यासाठी आयुर्वेदामध्ये अशी अनेक औषधी वापरली जातात जी जुलाब न करता मल मऊ करतात, ज्याला आपण मृदू अनुलोमन चिकित्सा म्हणू शकतो। यामध्ये गंधर्व हरितकी चूर्ण आहे, गंधर्व हस्तादी तेल आहे, गंधर्व हरितकी वटी आहे। हे औषध फिशरच्या रुग्णांसाठी अगदी वरदान आहे। त्याचबरोबर हरितकी म्हणजे आपण हिरडा आहे, एरंड तेलामध्ये भिजवून हे औषध जर तयार केलं तर खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात। हे रात्री कोमट पाण्याबरोबर घेतल्यास सकाळी पोट अगदी साफ होते आणि मलाचा सुद्धा खडा होत नाही, बसरट होतं किंवा पातळ टॉयलेटला होते। याचबरोबर त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा टॅबलेट्स आहेत। त्रिफळा हा केवळ पोट साफ करत नाही बरं का, तर तो आतड्यांना ताकद देतो आणि गुद भागातील जी सूज जी निर्माण झालेली आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो। त्याचबरोबर अभयारिष्ट आहे, एक आयुर्वेदीय औषध आहे। जेवल्यानंतर हे समप्रमाण पाण्याबरोबर मिसळून घेतल्यास पचन शक्ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारते, गॅसेस कमी होतात आणि मलावष्टंभ मुळापासून नष्ट होतो। याच्यामध्ये महत्वाची सगळ्यात टिप जर द्यायची झाली तर बाजारात मिळणारे कुठलेही तीव्र जुलाबाचे जे औषध आहे ना ते घेऊ नका। तीव्र जुलाबामुळे फिशरची जखम अजून जास्त सोलली जाऊ शकते आणि त्रास हा वाढू शकतो। तिसरा महत्वाचा भाग आहे, जखम आतून भरून येण्यासाठी आपल्याला औषधे द्यायला लागतात। पोट साफ करण्याबरोबरच गुदद्वारामध्ये पडलेली जी उभी जखम आहे तर ती भरून येणारी औषधे देणे हे अत्यंत गरजेचे आहे। आयुर्वेदामध्ये याला व्रणरोपण चिकित्सा असे म्हणतात। यासाठी आपण खालील औषधांचा वापर करतो। याच्यामध्ये कैशर गुगुळ आहे। हे औषध शरीरातील रक्त शुद्ध करते, गुदमार्गातील जी उष्णता आणि जे पित्त त्या ठिकाणी जे वाढलेले आहे ते कमी करते आणि जखम वेगाने भरण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर त्रिफळा गुगुळ, सूक्ष्म त्रिफळा अशी औषधं आहेत। गुदद्वाराच्या ठिकाणी खूप सूज निर्माण झालेली असेल, ठणका निर्माण झालेला असेल, इन्फेक्शन झाले असेल तर त्रिफळा गुगुळ अत्यंत प्रभावी अँटीबायोटिक सारखं काम करणारं, वेदना शमन करणारं हे औषध आहे। त्याबरोबर गंधक रसायन आहे। जखमेतून जर चिकट असा स्राव, पू निर्माण येत असेल तर अशा ठिकाणी गंधक रसायन देणं खूप गरजेचं राहतं। तर अशा ठिकाणी गंधक रसायनाने त्वचेची प्रतिकार शक्ती वाढून ती जखम सुकवण्याचे काम करते। याबरोबर शुभ्र गुगुळ आहे, याचाही वापर सूज कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होतो।
या ठिकाणी स्थानिक चिकित्सा होणे सुद्धा खूप गरजेचे आहे. आता आपण वळूया या व्हिडिओच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे स्थानिक चिकित्सा. फक्त पोटातून औषधे देऊन काही पूर्ण प्रकारे फरक पडू शकत नाही, तर त्या जखमेवर थेट उपचार करणे हे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी आयुर्वेदामध्ये 2 अद्भुत औषधे सांगितली आहेत. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे शतधौत घृत, म्हणजे शुद्ध गाईचे तूप तांब्याच्या भांड्यात घेऊन 100 वेळा धुवून ते विशेष मलमासारखं तयार केलं जातं आणि ते अत्यंत थंड गुणाचं असतं. शौच झाल्यानंतर गुदद्वाराच्या आतल्या बाजूला ते लावल्यास तिथली आग आणि जळजळ अगदी 5 मिनिटांमध्ये शांत होते. त्याचबरोबर जात्यादी तेल आहे, हे तेल फिशरच्या जखमांसाठी अमृत मानले गेले तर चुकीचं ठरणार नाही. यात जाईची पाने, हळद, दारू हळद, कडुनिंब यासारखी अत्यंत गुणवान अशी वनौषधी असतात, ज्या कोणत्याही जुनाट जखमेला भरून काढण्याची ताकद ठेवतात. जात्यादी तेल याचा जर का आपण पिचू ठेवत असेल किंवा बस्ती देत असेल तर यांनी 2 प्रकारची कामं होतात. तर मल ज्यावेळेस ते बाहेर येणार आहे तर तिथे त्या स्थानिक जी तेलं असतात तर त्या तेलामुळे तो मल म्हणजे जर खडा जरी निर्माण जरी झाला तरी त्या ठिकाणी घासून जाऊ शकत नाही, कारण ते तेल किंवा तो मलम त्याच्यावरती आवरण करून राहिलेला असतो आणि तो मल पुढे जाण्यासाठी हे तेल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर ही जी सगळी तेलं आणि जी तुपं आहेत ही पर्टिक्युलर तिथली आग कमी करण्यासाठी आणि जखम भरण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि तेलाच्या गुणधर्मामुळं तो गुदमार्ग हा जर खूप टाईट जर झालेला असेल तर तो सुद्धा शिथिल किंवा मृदू करण्यासाठी मदत करतात. आणि त्याच्यामुळे टॉयलेटच्या अगोदर ज्यावेळेस आपण अशा औषधांचा उपयोग करतो तर त्याने सहज पद्धतीने जास्त त्रास न होत फिशर लवकर नीट होतो. याचा आपण ह्या तेलांचा आपण पिचू सुद्धा उपयोग करू शकतो. आता हा पिचू कसा करावा, तर रुग्णांनी फक्त बोटाने वरच्यावर तेल लावण्याऐवजी जर त्याचा कापसाचा बोळा जर घेतला आणि तो त्या तेलामध्ये जात्यादी तेलामध्ये पूर्ण प्रकारे भिजवून घेतला आणि रात्री झोपताना तो कापसाचा बोळा गुदद्वाराच्या गुद भागाच्या ठिकाणी जर बाहेरून जर काय ठेवून दिला तर त्यामुळे ते रात्रीतून ते तेल जखमेवरती थोडेसे झिरपते आणि तिकडच्या त्याच्या फिशरच्या ज्या कडक झालेले जे स्नायू आहेत ते मऊ होतात आणि सकाळी ज्यावेळेस तो पेशंट शौचाला जातो तर त्याचा त्रास कमी होतो आणि ह्या पिचूमुळे जखम सुद्धा भरायला मदत होते. या ठिकाणी आपण तो डायरेक्ट फिशरचे जे बेड आहेत किंवा जे कडक स्नायू आहेत ते निघून जाण्यासाठी क्षारक असेच तेलाचा वापर करू शकतो. क्षारक असेच तेलाच्या पिचूचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्याचबरोबर बस्ती चिकित्सा आहे हे फिशरच्या रुग्णांसाठी वरदान आहे. याच्यामध्ये विशेषतः पिच्छा बस्ती आहे, अनुवासन बस्ती आहे. अनुवासन म्हणजे यष्टीमधू तेलाची बस्ती आहे किंवा जात्यादी तेलाची बस्ती आहे. याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फरक पडतो. मात्रा बस्ती म्हणजे टॉयलेटला जाण्याच्या अगोदर 5 ml किंवा टॉयलेटवरून आल्यानंतर 5 ml तेलाचा जर बस्ती गुदमार्गात जर काही दिला तर त्याच्यामध्ये जात्यादी तेलाचा तुम्ही देऊ शकता, यष्टीमधू तेलाचा देऊ शकता, शतावरी तेलाचा देऊ शकता. याने फिशरला खूप चांगल्या पद्धतीने फरक येताना दिसतो. अर्थात ही बस्ती आपल्याला डॉक्टरांकडून घ्यायची आहे. त्याचबरोबर सीट्स बाट आहे, आपण याला अवगाह स्वेद म्हणतो. हा फिशरवरील सर्वात प्रभावी तात्कालीन उपायापैकी एक आहे. एका मोठ्या टबमध्ये कंबर बुडेल इतकं कोमट पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा त्रिफळा चूर्ण किंवा हळद टाकली आणि त्या कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही 10 ते 15 मिनिट बसत असाल तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. कारण हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि त्रिफळा चूर्ण जखम भरून काढण्यासाठी खूप उत्तम प्रकारे काम करतं. या उपायामुळे गुदद्वाराचे आकुंचन पावलेले जे स्नायू, कडक झालेले जे स्नायू आहेत ते सैल होतात. रक्ताभिसरण क्रिया गुदमार्गाची वाढते आणि शौच झाल्यानंतर होणारी जी आग आहे ही जवळजवळ 90% कमी होते. आणि हे दिवसातून आपण 2 वेळा 3 वेळा टॉयलेटला जाण्याच्या अगोदर व नंतर सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पटोल आणि आडुळसा याच्या काढ्याचा वापर किंवा चूर्णाचा वापर सुद्धा
करू शकतो. त्याचबरोबर अॅनल डायलेटर्स आहेत, याचा वापर सुद्धा म्हणजे फिशरमध्ये वेदना होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आतील जे स्फिंक्टर्स आहेत, इंटरनल अॅनल स्फिंक्टर, याच्यामध्ये हे खूप आकडलेले असतात, त्याच्यामध्ये स्पाझम निर्माण झालेला असतो. त्यामुळे गुदमार्ग अरुंद होतो, रक्त पुरवठा कमी होतो आणि जखम भरून येण्यामध्ये विलंब होतो. यासाठी अॅनल डायलेटरचा खूप चांगल्या पद्धतीने उपाय केला जातो. यामध्ये प्रथम अॅनल डायलेटर हे औषधी तुपामध्ये बुडवून त्यानंतर लहान आकाराचा डायलेटर आहे हा गुदमार्गामध्ये सावध प्रकारे पेशंटला जसा सहन होईल तसा आतमध्ये इन्सर्ट केला जातो आणि पुढील काही दिवसामध्ये किंवा आठवड्यात हळूहळू तो मोठ्या आकाराचा डायलेटर वापरून गुदमार्ग हे नियंत्रित असं प्रसारण केलं जातं, म्हणजे डायलेशन केलं जातं. या प्रक्रियेमुळे स्फिंक्टर जे स्नायू जे आहेत हे शिथिल होतात, थोडेसे मृदू होतात आणि गुदमार्गावरील ताण त्याच्यामुळे कमी होतो, रक्त पुरवठा सुधारतो आणि फिशरची जखम भरून येण्यामध्ये मदत होते. साधारणपणे हा उपाय 1 ते 1.5 महिना करणं गरजेचं राहतं आणि दिवसातून 2 वेळा करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये जेव्हा फिशरचा रुग्ण येतो ना, तेव्हा आम्ही केवळ औषध देऊन त्याला घरी पाठवत नाही. प्रत्येक रुग्णाची प्रकृती म्हणजे वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती असते, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. आम्ही आधुनिक डिजिटल प्रोक्टोस्कोपीद्वारे किंवा प्रत्यक्ष तपासणी करून जखमेची पूर्ण तपासणी केली जाते. ती जखम किती खोल आहे, स्नायू किती राट झाले ते, ताट झाले ते, आणि हे आतून तपासले जातात आणि आमचा विषय त्यानुसार आमचा विशेष फिशर हिलिंग प्रोटोकॉल आम्ही त्या ठिकाणी सुरू करतो. यामध्ये थोडक्यात काय तर दीपन पाचन चिकित्सा असते, वात पित्त शमन करणारी चिकित्सा असते, स्थानिक शीत चिकित्सा असते आणि मलावष्टंभ तयार होऊ नये यासाठी प्रयत्न आम्ही करत असतो. त्याचबरोबर श्रद्ध व्रणाची चिकित्सा ही आम्ही त्याच्यामध्ये देत असतो. या औषधांबरोबरच रुग्णाला दवाखान्यात बोलून विशेष अवगाह स्वेद व अनुवासन बस्ती यांचा सुद्धा प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो. या विशेष बस्ती प्रयोगामुळे अवघ्या 3 ते 5 दिवसात जुनाट आणि असह्य वेदना देणारा फिशर सुद्धा शस्त्रक्रियेशिवाय 90% बरा होऊ शकतो. हा आमचा हजारो रुग्णांचा अनुभव आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की आयुर्वेदातील औषधे आणि स्थानिक चिकित्सा फिशरला शस्त्रक्रियेशिवाय कसे बरे करू शकतात. जर तुमचा फिशर नवीन असेल किंवा मध्यम स्वरूपाचा असेल तर आयुर्वेदिक उपायांनी तो 100% मुळापासून बरा होतो. पुढच्या भागामध्ये आपण अशा टप्प्यामध्ये बोलणार आहोत जिथे औषध काम करीत नाहीत, म्हणजे जुनाट फिशर आणि प्रगत आयुर्वेदिक उपचार. फिशर जुना झाल्यावर बाहेर वाढलेले जे कातडे असेल, ज्याला आपण सेंटिनल टॅग्स म्हणतो, क्षार सूत्राने आणि क्षार कर्माच्या साह्याने विना ऑपरेशन विना कट्स कशा प्रकारे आपण नीट करू शकतो हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तो भाग अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे तो पाहायला विसरू नका. कारण आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जपण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहात ही माझ्यासाठी आणि अष्टांग टीमसाठी मोठी प्रेरणा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना नक्की शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच झटकन पटकन करून ठेवा, कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्ही फिशर, मूळव्याध किंवा भगंदर किंवा कोणत्याही गुदरोगाच्या उपचारासाठी किंवा तज्ञ वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधू इच्छित असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावर कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.